पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली। जुलै 25 रोजी पहाटे सुमारे 4:10 औसा तालुक्यातील लामजना तुळजापूर टी पॉइंट येथे संशयित आयशर टेम्प क्रमांक TS12U4190 अडवून त्याची तपासणी करण्यात आली। झडतीदरम्यान टेम्पोमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला 28,97,060 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला, तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेला 11,50,000 रुपये किमतीचा आयशर टेम्प जप्त करण्यात आला। अशा प्रकारे वाहनासह एकूण 40,47,060 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। या प्रकरणी तेलंगणा राज्यातील मोहम्मद शेरू मोहम्मद सलीम वय वर्षे 29 राहणार अटारी जिल्हा रंगारी आणि रहीम इस्माईल शेख वय वर्षे 27 राहणार वर्ष महाल किसानबाग तालुका बहादुरा जिल्हा हैदराबाद या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 420/2026 दाखल करण्यात आला आहे। हा प्रतिबंधित तंबाखूचा साठा कोठून आणण्यात आला होता, तो कोणाकडे पोहोचविण्यात येणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड आणि रामदास बाचीफळे यांनी यशस्वीपणे पार पाडली। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह गुन्हेगारी, पोलीस आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी AK24 क्राईम न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।